विराट नाव सांगत तरुणीला प्रेमजाळ्यात ओढलं, विरोध केल्यावर चोपर लावून धमकी. श्रीरामपुरात सिनेस्टाईल थरार. श्रीरामपूर शहरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीला इन्स्टाग्रामवर विरा नाव सांगत मुस्लिम युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केल्यावर त्याने मारहाण करून जबरदस्ती मोटरसायकलवर बसवत नेवासा रोडकडे पळवून नेले. नातेवाईकांनी पाठलाग करून पकडल्यावर या तरुणाने मुलीच्या गळ्याला चोपर लावून धमकावल्याचा सिनेस्टाईल थरार घडला. पोलीस सूत्रांनुसार संबंधित तरुणी ही श्रीरामपूर येथील एका कॉलेजमध्ये शिकत असून ती हॉस्टेलमध्ये राहत होती. तिला विरा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. चॅटिंग दरम्यान समोरच्या व्यक्तीने आपले नाव वीरू यादव असे सांगितले. काही महिन्यांनंतर मात्र तो प्रत्यक्षात शाहिद सादिक शहा, वय 25, धंदा भंगार विक्री, राहणार कुकाणा, तालुका नेवासा, जिल्हा इल्यानगर असल्याचे समोर आले. हे कळताच तरुणीने चॅटिंग बंद केले, परंतु शाहिद याने व्हॉट्सअपवरून पुन्हा संपर्क साधत तिला धमकावले आणि भेटीसाठी बोलावले. सप्टेंबर 30 रोजी नेवासा रोडवरील एका कॅफेत भेटीदरम्यान त्याने प्रेमाची गळ घातली. तरुणीने नकार दिल्यावर त्याने इतर मुलींसोबतचे अश्लील फोटो दाखवून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर ऑक्टोबर 10 रोजी सकाळी शाहिदने पुन्हा फोन करून तिला कॅफेत येण्यास भाग पाडले. तेथे तिला मिठी मारून चुंबन घेत गैरवर्तन केले. विरोध केल्यावर तिला मारहाण करून जबरदस्ती मोटरसायकलवर बसवत नेवासा दिशेने पळवून नेले. या दरम्यान मुलीच्या मावस भावाला प्रकार समजल्यावर त्याने व कुटुंबियांनी पाठलाग केला. हरेगाव फाट्याजवळ पकडल्यावर शाहिदने तरुणीच्या गळ्याला चोपर लावून खबरदार, कोई आया तो इसको काट दूंगा अशी धमकी दिली. मात्र नातेवाईक व नागरिकांच्या मदतीने तरुणीला त्याच्या तावडीतून सोडवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत शाहिद शहा याला अटक केली. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत शाहिद सादिक शहा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मनियार.